गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज मी सकाळी सकाळी 3लाच उठले होते बरं आणि मस्तपैकी व्हिडिओ बघत होते आणि थोडा डान्स केला बरं. माझा हात एवढा दुखत होता काल कपडे धुतल्यामुळे, त्याच्यामुळे मग मी मस्तपैकी पटापट आवरलं, कारण की सकाळी 3 वाजल्यापासून मलाच आश्चर्य वाटलं मी एवढं लवकर कसे उठले. आणि फटाफट स्वयंपाक केला छान असा आणि भात पण बनवला आणि टमाट्याची चटणी बनवली खाण्यासाठी आणि मग निघाले, कारण की मॅडमचा फोन आला तर लवकर ये म्हणून. मी 8 वाजता निघाले होते आणि मग तिथे गेल्या आम्ही थोडासा नाश्ता केला आणि डेकोरेशनच्या कामाला लागलो. डेकोरेशनचं काम करता करता मस्तपैकी बोलून लावत होते बरं. मला तर असं वाटत होतं एखाद्या नाही का इव्हेंट ऑर्गनायझरमध्येच काहीतरी पार्टिसिपेट करायला पाहिजे आपण, तेव्हा तरी जरा भारी गोष्ट होईल. आणि अशा प्रकारे शुभदाताई मावशीनं बोलून फुगवत होते आणि मी मिक्स करून असे वेगवेगळे पॅटर्न लावत होते. मला असं भारी वाटत होतं बरं, काहीतरी मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये लावले. माझ्या मुलांच्या बड्डेला पण मी कधी लावले नाही. मग नंतर फायनली सगळं डेकोरेशन हे झाल्यानंतर मी थोडंसं व्हिडिओ ट्राय करत होते बरं, की जमतो की नाही. खूप सारा रिटेक घेतल्यानंतर मी फायनली एक व्हिडिओ एडिट केल्यावर आणि तो एकदम छान प्रकारे जमला. मी तो इन्स्टावर टाकलेला आहे बघा. मग त्यानंतर थोडासा स्टाईल मारली, थोडासा एडिट केला आणि त्यानंतर चंद्रावर बसल्यावर चंद्रावर प्रॉपर बसल्या. म्हटलं जाऊ द्या, आपण जेव्हा प्रेग्नंट होतो तेव्हा तरी एन्जॉय नाही करता आला, आता करून घ्या एन्जॉय. मग नंतर फोटोज पण छान काढल्या. त्यानंतर माझ्या मुलांनी मला याच्यासाठी बोलवलं बरं. म्हटले मला, मम्मी आम्हाला सिद्धार्थ गार्डनला घेऊन जा. सिद्धार्थ गार्डनला मी म्हटलं ठीक आहे बाबा चला, आपल्या मुलांना आपण नाही तर कोण घेऊन जाणार. माझ्या मामाच्या मुलींना पण घेऊन गेले बरं मी सोबत, कारण जरा थोडं जास्त पब्लिक असल्यावर भारी. आम्हाला तिथं व्हिडिओ काढायचा होता पण तो काय जमला नाही काढायला. मग नंतर फायनली आम्ही म्हणजे मी तिथे जाऊन बसले. त्या म्हणलं चल दीदी फोटोज काढ म्हणून. मी म्हटलं नको गं बाई, माझे पाय खूप दुखत आहेत म्हटलं, खूपच जास्त उभं राहून आज. तर मग त्यानंतर आम्ही मंचुरियन बघायला गेलो बरं. मंचुरियन बघायला गेलो तर मंचुरियनवर एवढी रेट होती जास्त लावलेली की बाबा 85ला प्लेट. आणि एवढं जण होतं तर कंबाईनमध्ये आम्हाला 500 रुपयेच लागले असते. म्हणून गुपचूप आम्ही आपला गरिबाचा फंडा म्हणजेच पाणीपुरी, भेळ आणि हे खायला गेलो, रगडा पॅटीस. तर मग आम्हाला जास्त पैसे नाही लागले. आमचं झालं तर 100 रुपयामध्ये सगळं काम धोकून गेलं ती सगळ्या जणांचं. 100 जास्तीत जास्त 130 लागले होते समजा आमच्या 5 जणांचे. मग मस्त खाऊन पिऊन घरी आलो. तर घरी आल्यावर मम्मी काय म्हटली, आज स्वयंपाकच बनवू नको तिथे, तुम्ही तुझ्यासाठी माशाची भाजी बनवते. मी 8 महिने झालं नॉनव्हेज खाल्ले नाही ना. तर मम्मी म्हटलं ठीक आहे बाबा. मम्मीचं एवढं लपून छपून व्हिडिओ काढत होते मी. मला असं वाटत होतं अरे यार मम्मी चिडते का काय, बोलते का काय, पण मम्मी काही बोलली नाही. आणि मस्तपैकी एकदम छान असं मम्मी एकदम फिश फ्राय केला छान प्रकारे. आणि माझ्या बनवत होती एका साईडला भाजी पण बनवली होती मम्मीने. मी फक्त 2 भाकरी टाकल्या आणि मम्मीचे भांडे घासून काढले. म्हटलं आज कुठून सूर्य उगवला काय माहीत, चक्क मम्मी माझ्यासाठी बनवते. आम्ही लहान होतो ना, मम्मी तेव्हा बनवायची बरं खूप छान छान. पण मग लग्न झाल्यापासून ना मम्मी काही एवढं लक्ष देत नव्हती. म्हणजे बनवत होती पण म्हणजे मला मम्मीला असं वाटतं परेशान कशाला करू, मम्मी बिचारी सगळं दिवसभर माझ्या मुलांना पण सांभाळते मी कामाला गेल्यावर. मग त्याच्यामुळं मम्मीला जास्त मी काही सांगत नाही, मम्मी असं कर तसं कर. मग मम्मीने छान असे फिश तळल्या आणि मला म्हटली की पप्पाला जेवायला नेऊन दे. मग मी पप्पाला जेवायला नेऊन दिलं आणि पप्पा जेवता येतात. आणि पप्पा म्हटले मम्मीने खूप छान भाजी बनवली. तर गाईज आपला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि